पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे x त्याचा वर्ग, त्यानंतर दुसरे पद आहेत a आणि b, त्यांची तुम्हाला बेरीज करायची आहे. त्या बेरजेला पहिल्या पदाने गुणायचं आहे. बेरीज झाल्यानंतर तुम्हाला त्या बेरजेला पहिल्या पदाने गुणायचे आणि नंतर दुसऱ्या पदांचा गुणाकार करायचा आहे. आणि पहिली पद समान असतानाच त्या चांदीचा किंवा या सूत्राचा तुम्हाला वापर करायचा आहे. त्याचा वर्ग म्हणजे x त्याचा वर्ग, त्यानंतर दुसरे पद आहेत a आणि b, त्यांची तुम्हाला बेरीज करायची आहे. त्या बेरजेला पहिल्या पदाने गुणायचं आहे. बेरीज झाल्यानंतर तुम्हाला त्या बेरजेला पहिल्या पदाने गुणायचे आणि नंतर दुसऱ्या पदांचा गुणाकार करायचा आहे. आणि पहिली पद समान असतानाच त्या चांदीचा किंवा या सूत्राचा तुम्हाला वापर करायचा आहे. ओके, तर आता पाहूया गणित नंबर 1 सराव संच 5.1 मध्ये हे a अधिक 2 आणि a वजा 1. मित्रांनो, a अधिक 2 आणि a वजा 1, a हे पहिलं पद आहे, 2 हे दुसरं पद आहे. दुसऱ्या कंसामध्ये परत a हे पहिलं पद आहे, वजा 1 हे दुसरं पद आहे. आता पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे तुम्हाला a चा वर्ग करायचा आहे, दुसऱ्या पदांची बेरीज करायची आहे. 2 आणि वजा 1 यांची बेरीज 3 होणार नाही, वजा 3 होणार नाही, वजा 1 बी होणार नाही, तर 2 मधून 1 गेला, 1च राहणार आहे. मग त्या आलेल्या बेरजेला परत पहिल्या पदाने गुणायचं आहे, म्हणजेच a ने गुणायचं आहे. हा झाला दुसरा टप्पा. त्यानंतर दुसऱ्या पदांचा तुम्हाला गुणाकार करायचा आहे. 2 अधिक 2 आणि वजा 1 म्हणजे अधिक वजाचा गुणाकार वजा असणार आहे. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर अगोदर मांडणी करा. कशी मांडणी करायची? या पद्धतीमध्ये पहिल्या पदाचा वर्ग अधिक दुसऱ्या पदांची बेरीज कंसामध्ये 2 वजा 1. तुम्ही म्हणता बेरीज का नाही मांडली तिथं? यस, बेरीज आहे, पण मांडताना ते कंसामध्ये घ्यायची. जे दुसरी पद अधिक असतील तर अधिक 2, वजा असेल तर वजा 2, म्हणजे 2 वजा 1 ही बेरीज दाखवली आहे आणि कंसाच्या बाहेर पहिले पद त्याला गुणिले दाखवले आहे आणि नंतर दुसऱ्या पदांचा गुणाकार कंसात दाखवलेला आहे. आता कंस सोडून गेलात आपण. यस, किती उत्तर आलं? a वर्ग अधिक a वजा 1. हा झाला याचा विस्तार. पुढे पाहूयात. m वजा 4 आणि m अधिक 6 हे दोन कंस एकमेकाला गुणिले आहेत. इथं पहिल्यांदा मांडणी कशी होणार? पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे m वर्ग अधिक दुसऱ्या पदांची बेरीज म्हणजे वजा 4 अधिक 6, त्या बेरजेला गुणिले पहिले पद आणि गुणिले दुसऱ्या पदांचा गुणाकार म्हणजेच m वर्ग वजा 4 आणि अधिक 6 यांची बेरीज जरी केली तरी 10 होणार नाही, तर 6 मधून वजा 4 गेले तर 2 राहतात आणि त्या 2 म्हणजे आलेल्या बेरजेला पहिलं पद m आहे म्हणजे 2m झालं आणि धन ऋण वजा 4 चा आणि 6 चा गुणाकार ऋण येणार आहे. म्हणजेच आपलं उत्तर m वर्ग अधिक 2m वजा 24 हे आपलं उत्तर असणार आहे. आणि अधिक 6 याची बेरीज जरी केली तरी 10 होणार नाही, तर 6 मधून वजा 4 गेले तर 2 राहतात आणि त्या 2 म्हणजे आलेल्या बेरजेला पहिलं पद m आहे म्हणजे 2m झालं. आणि यानंतर तिसरा प्रॉब्लेम काय आहे? p अधिक 8 आणि p वजा 3. पहिल्या पदाचा वर्ग p वर्ग अधिक दुसऱ्या पदांची बेरीज अधिक 8 आणि वजा 3. 8 मधून 3 गेले, 5 राहिले, त्या बेरजेला गुणले पहिले पद म्हणजे p येणार आहे 5p आणि 8 त्रिक 24 वजा 24 हा दुसरा विस्तार आहे. त्यानंतर 13 अधिक x आणि 13 वजा x. 13 चा वर्ग 169. दुसऱ्या पदांची बेरीज इथं दुसरं पद x आणि वजा x आहे. x मधून वजा x गेला तर 0 राहिला आणि त्या आलेल्या बेरजेला म्हणजे 13 ने गुणलं म्हणजे शून्याला जर 13 ने गुणलं तर 0 येणार आहे. म्हणजे दुसरं पद आपलं नाही मांडलं तरी चालणार आहे. तिसऱ्या टप्प्यामध्ये दुसऱ्या पदांचा गुणाकार अधिक x आणि वजा x चा गुणाकार वजा x वर्ग असणार आहे. म्हणजेच आपलं उत्तर 169 वजा x वर्ग एवढंच उत्तर असणार आहे. पाहूयात पुढे चौथं गणित. यस, 3x अधिक 4y आणि 3x अधिक 5y. पहिल्या पदाचा वर्ग 3x चा वर्ग आला 9x वर्ग. दुसऱ्या पदांची बेरीज 4y आणि 5y.
4 आणि 5 9y होणार आहे आणि 9y ह्या बेरजेला पहिलं पद आहे 3x गुणले आहे म्हणजे 9 त्रिक 27xy असा गुणाकार येणार आहे आणि 4y आणि 5y चा गुणाकार परत करायचा दुसऱ्या पदांचा गुणाकार 4 पंचे 20y वर्ग म्हणजे तुम्हाला मांडणी अगोदर या पद्धतीत करायची. आपलं उत्तर आलेलं आहे 3 चा वर्ग 9 9x वर्ग आणि 5 आणि 4y ची बेरीज 5 आणि 4 9 9 त्रिक 27xy आणि 20y चा वर्ग. यानंतर पुढे 9x वजा 5t आणि 9x अधिक 5t. इथं सुद्धा तुम्हाला काय करायचंय तोच फॉर्म्युला वापरायचा आहे. 9x चा वर्ग अधिक दुसऱ्या पदांची बेरीज वजा 5 मधून अधिक 3t गेले तर वजा 2t राहणार आहे. वजा 2t ला गुणिले 9x असणार आहे म्हणजे 9 गुणिले 18 xt असणार आहे आणि वजा अधिकचा गुणाकार वजा 5 त्रिक 15t चा वर्ग आपला गुणाकार असणार आहे म्हणजे 81 वर्ग वजा 18 xt वजा 15t चा वर्ग अधिक दुसऱ्या पदांची बेरीज वजा 5 मधून अधिक 3t गेले तर वजा 2t राहणार आहे. वजा 2t ला गुणिले 9x असणार आहे म्हणजे 9 गुणिले 18 xt असणार आहे आणि वजा अधिकचा गुणाकार वजा 5 त्रिक 15t चा वर्ग आपला गुणाकार असणार आहे म्हणजे 21 वर्ग वजा 18 xt वजा 15t चा वर्ग. यानंतर पुढे पाहूयात m अधिक 203 आणि m वजा 703. मित्रांनो इथं सुद्धा पहिल्या पदाचा वर्ग अधिक दुसऱ्या पदांची बेरीज 203 आणि वजा 703. इथं अपूर्णांक जरी असले तरी त्याचे छेद समान आहेत. वजा 703 मधून 2 जर 3 गेले वजा 503 राहणार आहेत म्हणजेच तुम्हाला वजा 503m वजा 14/9 हा असा विस्तार आलेला आहे. इथं 203 आणि वजा 703 छेद समान असल्यामुळे वरच्या अंशांची बेरीज असेल तर बेरीज करा वजाबाकी असेल तर वजाबाकी करा. पुढे x अधिक 1/x पहिल्या कंसामध्ये दुसऱ्या कंसामध्ये x वजा 1/x. इथेही तुम्हाला दुसरी पद एक आहे अधिक दुसरा आहे वजा म्हणजेच दुसऱ्या पदांची बेरीज इथं शून्यच येणार आहे आणि त्या शून्याला गुणले पहिलं पद म्हणजे x ने गुणलं तरी उत्तर शून्यच येणार आहे म्हणजे दुसरं पद या ठिकाणी नाही मांडलं तरी चालणार आहे. फक्त तुम्हाला पहिल्या पदाचा वर्ग आणि दुसऱ्या पदांची गुणाकार करायचा आहे. झालं आपलं उत्तर म्हणजे x वर्ग वजा 1/x चा वर्ग एवढंच उत्तर असणार आहे. मांडणी जरी आपण केली तरी आपल्याला माहिती आहे x वर्ग वजा 1/x चा वर्ग एवढंच आपलं उत्तर असणार आहे. यानंतर पुढे 1/y अधिक 4 पहिल्या कंसामध्ये आणि दुसऱ्या कंसामध्ये 1/y वजा 9. इथं तुम्हाला तोच फॉर्म्युला वापरायचा आहे. दुसऱ्या पदांची गुणाकार करायचा आहे. झाला आपलं उत्तर म्हणजे x वर्ग वजा 1 पहिल्या पदाचा वर्ग अधिक दुसऱ्या पदांची बेरीज म्हणजे 4 वजा 9 वजा 9 तून 4 गेले वजा 5 राहिले वजा 5 ने 1/y ला गुणलं तर वजा 5/y ही येणार आहे आणि दुसऱ्या पदांचा गुणाकार 9 चूक 36 वजा 36 हे आपलं उत्तर आलेलं आहे. अशा पद्धतीने हा पहिला टॉपिक इथं आपण संपवलेला आहे.
आणि आता पाहिजे आपल्याला घन x अधिक y कंसाचा घन याचा विस्तार आपण जो पाहिला होता की विस्तार ऍक्च्युअली कसा येतो आणि त्यापासून सूत्र कसं तयार होतं. पहिलं पद आहे k, दुसरं पद आहे 4 आणि कंसाचा घन करायचा आहे आणि आपल्याला सूत्र माहिती आहे x वर्ग अधिक 3x वर्ग y अधिक 3xy वर्ग अधिक y चा घन. म्हणजे याच्याप्रमाणे आपण मांडणी केली तर याच्याप्रमाणे मांडणी कशी करणार आपण. पहिल्या पदाचा घन अधिक 3 गुणिले पहिल्या पदाचा वर्ग गुणिले दुसरे पद अधिक 3 गुणिले पहिले पद गुणिले दुसऱ्या पदाचा वर्ग आणि अधिक दुसऱ्या पदाचा घन. अगोदर काय करू आपण कंस सोडून घेऊ. कंस सोडल्यावर काय मिळणार आपल्याला k चा घन आला k घन, त्यानंतर k चा वर्ग करा 3 गुणिले k चा वर्ग गुणिले 4 आणि अधिक 3 गुणिले k गुणिले 4 चा वर्ग 16 आणि 4 चा घन 64 ही आपली मांडणी झाली. आता काय करायचं तुम्हाला, आता गुणाकार करून घ्या. किती पद आहेत, 4 पद आहेत. त्यातलं दुसरा आणि तिसरा पदाचा जर गुणाकार केला 3 गुणिले k वर्ग गुणिले 4 म्हणजे 4 त्रिक 12 k वर्ग होईल. पुढचा गुणाकार असणार आहे 16 त्रिक 48 k म्हणजे आपलं उत्तर किती आलं, k चा घन अधिक 12 k वर्ग अधिक 48 k आणि अधिक 64 हा आपला विस्तार आलेला आहे. चला जाऊया पुढे. 7x अधिक 8y कंसाचा घन करा मांडणी. पहिल्या पदाचा घन अधिक 3 गुणिले पहिल्या पदाचा वर्ग गुणिले दुसरे पद अधिक 3 गुणिले पहिले पद गुणिले दुसऱ्या पदाचा वर्ग आणि अधिक दुसऱ्या पदाचा घन. इथं कंस सोडलेले आहेत, त्यानंतर गुणाकार करायचा आपल्याला आणि शेवटी उत्तर आलं आपलं 343 x घन अधिक 1176 x वर्ग y अधिक 1344 x y वर्ग आणि 512 y चा घन. तसेच आता पुढचं उदाहरण पाहूयात आपण. 7 अधिक m कंसाचा घन. अगोदर मांडणी करूयात. पहिल्या पदाचा घन अधिक 3 गुणिले पहिल्या पदाचा वर्ग गुणिले दुसरे पद अधिक 3 गुणिले पहिले पद गुणिले दुसऱ्या पदाचा वर्ग आणि शेवटी अधिक दुसऱ्या पदाचा घन. यानंतर कंस सोडूयात. 7 चा घन आला 7 343, त्यानंतर अधिक 3 गुणिले 7 चा वर्ग 49 गुणिले m अधिक 3 गुणिले 7 गुणिले m चा वर्ग आणि शेवटी m चा घन आणि शेवटी 49 आणि 3 चा गुणाकार 7 आणि 3 चा गुणाकार म्हणजेच आपलं उत्तर आलं 343 अधिक 49 त्रिक 147 m 7 त्रिक 21 m चा वर्ग आणि m चा घन. यानंतर पुढचं उदाहरण आहे 52 कंसाचा घन. इथं 52 म्हणजेच किती हो, 50 अधिक 2 म्हणजे 52 म्हणजे पहिलं पद आपलं आलं 50 आणि दुसरं पद आपलं आलं 2. आता पहिल्या पदाचा मांडणी घन. पहिल्या पदाचा घन अधिक 3 गुणिले पहिल्या पदाचा वर्ग गुणिले दुसरे पद अधिक 3 गुणिले पहिले पद गुणिले दुसऱ्या पदाचा वर्ग आणि दुसऱ्या पदाचा घन. घेऊयात कंस सोडून आपण 50 चा घन करा, त्यानंतर 50 चा वर्ग मांडा, त्यानंतर 2 चा वर्ग मांडा आणि शेवटी 2 चा घन मांडा. आणि आता गुणाकार करून घ्यायचा सगळं आपल्याला. s 25 ला 25 2500 ला 3 ने गुणा, परत 3 ने गुणा, 2 ने गुणा, त्यानंतर 50 3 आणि 4 चा गुणाकार मांडा s आणि अधिक 8. आता सगळ्यांची बेरीज करा. ती बेरीज तुम्हाला अशी येणार आहे 140 608 हा आपला विस्तार आलेला आहे. यानंतर 101 कंसाचा घन. एकशे कंसाचा घन 100 अधिक 1 100 चा घन अधिक 3 गुणिले 100 चा वर्ग गुणिले दुसरे पद अधिक 3 गुणिले 100 गुणिले दुसऱ्या पदाचा वर्ग अधिक दुसऱ्या पदाचा घन. आता करूयात कंस सोडून घेऊयात. कंस सोडवला s
कंस सोडलेला आहे, तिसरा पद सोडलेला आहे, शेवटचा एकचा घन एकच आलेला आहे. आणि आता गुणाकार करूयात. गुणाकार केला आहे मी आणि आता सगळ्यांची बेरीज केली, आपलं झालं उत्तर. किती उत्तर येते आपलं? यस. बघा 10, 30, 301 हा 101 चा घन आलेला आहे. पाहूयात पुढचं. x अधिक 1/x कंसाचा घन करा मांडणी. पहिल्या पदाचा घन अधिक 3 गुणिले पहिल्या पदाचा वर्ग गुणिले दुसरे पद अधिक 3 गुणिले पहिले पद गुणिले दुसऱ्या पदाचा वर्ग अधिक दुसऱ्या पदाचा घन करा गुणाकार. यस. इथे बघा x चा वर्ग आणि गुणिले 1/x वर्ग. मला सांगा x चा वर्ग आणि x याला सरळ देता येईल आपल्याला. x वर्गला खालचा x गेला तो वर x शिल्लक राहिलं, म्हणजेच आपल्याला 3 गुणिले x हे दुसरं पद मिळणार आहे आणि छेदस्थानी काही करणार नाही. त्यानंतर 3 गुणिले x गुणिले 1/x इथेही 1/x चा वर्ग होणार आहे आणि x वर्गला x जाणार आहे. म्हणजे तुम्हाला वर अंशस्थानी 3 शिल्लक राहतील आणि छेदस्थानी मात्र x शिल्लक राहणार आहे. म्हणजे आपलं उत्तर x चा घन अधिक 3x अधिक 3/x आणि 1/x चा घन असा हा विस्तार या कंसाचा आपल्याला मिळणार आहे. चला जाऊयात पुढे. 2m अधिक 1/5 कंसाचा घन. इथे तुम्हाला त्याच पद्धतीने मांडणी करायची. पहिल्या पदाचा घन अधिक 3 गुणिले पहिल्या पदाचा वर्ग गुणिले दुसरे पद अधिक 3 गुणिले पहिले पद गुणिले दुसऱ्या पदाचा वर्ग आणि अधिक दुसऱ्या पदाचा घन. आता इथं बघा 2m त्याचा वर्ग केला तर तो 4m चा वर्ग बनणार आहे. यस. आणि इकडं 1/5 त्याचा वर्ग केला तर 1/25 येणार आहे. म्हणजेच तुम्हाला 4×12 आणि छेद 5 म्हणजेच 8m चा घन अधिक 4 गुणिले 3 गुणिले 4m चा वर्ग गुणिले 1/5 त्यानंतर 3 गुणिले 2m अधिक 1/25 आणि 1/125. आता गुणाकार केला काय होईल? 3 ला 4m ने गुणा म्हणजे 12m वर्ग गुणिले 1 म्हणजे 12m वर्ग आणि छेद किती आहे त्याचा 5 आहे. म्हणजे दुसरं पद आपल्याला आहे 12m वर्ग अधिक 12m वर्ग छेद 5 हे दुसरं पद असणार आहे. त्यानंतर तिसरं पद काय असतं? 3 दुने 6m गुणिले 1 आणि छेदस्थानी 25 आहे म्हणजे 6m/25 हे आपलं तिसरं पद असणार आहे. आणि चौथं पद 1/125 हा आपला विस्तार असणार आहे. या पद्धतीमध्ये तुम्हाला हा 2m अधिक 1 कंसाचा घन हा विस्तार पाहायला मिळणार आहे. पुढे आहे 5x/y अधिक y/5x. पहिल्या पदाचा घन अधिक 3 गुणिले पहिल्या पदाचा वर्ग गुणिले दुसरे पद अधिक 3 गुणिले पहिले पद गुणिले दुसऱ्या पदाचा वर्ग आणि अधिक दुसऱ्या पदाचा घन. मित्रांनो इथे तुम्हाला 5x/y म्हणजे त्याचा घन जर केला 125x घन/y घन येणार आहे. त्यानंतर 3 गुणिले 5x वर्ग/y त्याचा वर्ग केला तर 25x वर्ग/y वर्ग असणार आहे. तेव्हा नीट लक्ष द्या. आता इथं 25x वर्ग छेद y वर्ग आहे गुणिले y/5x आहे. हे 3 पद एकमेकाला गुणले आहेत. कोणकोणते 3 पद आहेत बघा. 3 गुणिले 25x वर्ग छेद y वर्ग गुणिले y/5x
त्या तिघांना तुम्हाला सोडून दिलं तर इथालचा वायचा खालचा छेदाचा वाय जाणार आहे, त्यानंतर 25x वर्ग मधला x जाणार आहे, इकडे 5x चा x जाणार आहे, अधिक पुढे 3 गुणिले 5x छेद y गुणिले y वर्ग छेद 25x वर्ग आणि y घन छेद 125x वर्ग म्हणजेच 125x घन छेद y घन अधिक 15x छेद y आणि 3y छेद 5x आणि शेवटी y घन अधिक 125x चा घन हा आपला विस्तार असणार आहे. या ठिकाणी आपण थांबूयात, भेटूयात पुढच्या तासाला. थँक्यू व्हेरी मच. पण याच्यापेक्षाही तुम्हाला मी खूप चांगल्या पद्धतीचे टॉपिक घेऊन येणार आहे. कुठेही जाऊ नका, राहा एक कॉल पुढे. क्रिएटिव्ह एचएम लोणी हे YouTube चॅनलला नक्की भेट द्या, सबस्क्राइब करा, शेअर करा, मित्रांना सांगा आणि लाईक करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.